देशाच्या संविधानाला आणि तिरंग्याला जरी साधं नख लागायचा प्रयत्न जर कुणी केला तर माझा ह्यो काळा रंग तुमच्यात मिसळून जाईल. आता ही भाषाच कळत नाही यांना, वैचारिकपणच राहिलं नाही. राऊत साहेब लगेच मारतेत, अंगावरच येते. महाराष्ट्र फक्त तुमचा आहे. मी आता जास्त वेळ घेणार नाही कारण आता डरकाळ्या ऐकायच्या आहेत. मी कविता घेऊन थांबणार आहे. ज्या कवितेसाठी मला साहेबांनी बोलवले त्या कवितेत तुडवा ऑपरेशन आहे. कविता आहे कांबळे. आता हा कांबळे कुठल्या एका जातीचा नाही, हा कांबळे भारतीय आहे, हा कांबळे मराठी आहे, हा कांबळे अस्मिता आहे, हा कांबळे स्वाभिमान आहे, हा कांबळे काय काय त्रास होत जातो त्याची कविता आहे. हा कांबळे शेंडीतून जानव्यातून मुक्त येऊन प्रबोधनकारांच्या जवळ आलेला आहे, फुलेशाह आंबेडकरांच्या जवळ आला, असा हा स्वाभिमानी आहे की आमचा कांबळे लय हुशार. हे कधीच नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. मग मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात, मग तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात म्हटल्यावर तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं बी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हटला पटत नाही, प्रबोधनकार वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हटला जमत नाही, फुले वाचा. भावकी म्हटली जागरण गोंधळ, बोकाट तरी कापा. कांबळे म्हटला पटतच नाही. Press the bell icon on the YouTube and never miss another update.